नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या नाद भरती छाया एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा या ठिकाणी DMER मुंबई पदभरती 2025 साठी मित्रांनो या ठिकाणी आपण आज सर्व पदांसाठी उपयुक्त अशी बघा या ठिकाणी प्रश्नोत्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करत आहोत, जे की मित्रांनो बघा परीक्षेच्या दृष्टीने मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे आहे आणि अत्यंत PYQ या ठिकाणी आपण आज प्रश्नसंच जे काही मित्रांनो कव्हर करत आहेत. म्हणून काय करा मित्रांनो, आजचा हा आपल्याला पहिला भाग आहे. तर मित्रांनो काय करा, हा पूर्ण जो व्हिडिओ आहे तुम्ही अवश्य शेवटपर्यंत अभ्यासून घ्या. नवीन वगैरे असाल या ठिकाणी आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब आताच करून घ्या. तर पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या दिवशी सूर्याचे उत्तरायण सुरू होते? तर बघा मित्रांनो या ठिकाणी लक्षात असू द्या, खालीलपैकी मित्रांनो कोणत्या दिवशी सूर्याचे उत्तरायण मित्रांनो सुरू होते? तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे जे मित्रांनो राईट आन्सर आहे ते आहे बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक अ 22 डिसेंबर रोजी मित्रांनो बघा सूर्याचे उत्तरायण सुरू होते. तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे. आणि यासोबतच आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे 22 डिसेंबर हा जो मित्रांनो दिवस आहे हा आपल्या या ठिकाणी उत्तर ध्रुवातील सर्वात लहान दिवस आहे. हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या. बघा या ठिकाणी 22 डिसेंबर हा सर्वात लहान दिवस आहे. आणि मित्रांनो 21 जून हा बघा या ठिकाणी सर्वात मोठा दिवस आहे. हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्षात असू द्या. बघा 21 जून हा या ठिकाणी सर्वात मोठा दिवस आहे. पुढे, ज्येष्ठ नागरिकांना अन्न पुरवठा कोणत्या योजनेखाली देण्यात येतो? तर बघा मित्रांनो ज्येष्ठ जे मित्रांनो नागरिक असतात त्यांना मित्रांनो अन्न पुरवठा कोणत्या योजनेखाली या ठिकाणी देण्यात येतो, या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर बघा मित्रांनो त्यांना कोणत्या योजनेखाली जे अन्न पुरवठा आहे मित्रांनो देण्यात येतो? तर या ठिकाणी आहे बघा पर्याय क्रमांक ब. आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर अन्नपूर्णा योजने मित्रांनो मार्फत या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना अन्न पुरवठा देण्यात जातो किंवा देण्यात येतो. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर पर्याय क्रमांक ब हे असणार आहे. तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे. पुढे बघा तिसरा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे? तर बघा, भारतात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या शहरात दरवर्षी संपन्न होतो? तर बघा मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या शहरात दरवर्षी संपते किंवा संपन्न होतो, या प्रकारचा प्रश्न विचारला आहे. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर पर्याय क्रमांक मित्रांनो क आहे, जे की बघा पणजी. पणजी मित्रांनो आपल्या ठिकाणी प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे. आणि पणजी ही मित्रांनो बघा गोवा या राज्याचे मित्रांनो राजधानी आहे, इतकं तुम्हाला लेखणी लक्षात ठेवायचं आहे. यासोबत पुणे विद्येचे माहेरघर, यासोबतच आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. बघा सांस्कृतिक राजधानी देखील आहेत, इतकं तुम्ही लक्षात या ठिकाणी ठेवून घ्या पुणे. यासोबतच मुंबई 7 बेटांचे शहर, भारतातील पहिले औद्योगिक शहर, आपल्या भारताची उपराजधानी, महाराष्ट्राची राजधानी हैदराबाद हे मित्रांनो बघा या ठिकाणी 4 मीनार असलेले शहर आहे. आणि तेलंगणाची या ठिकाणी राजधानी आहे, इतकं सुद्धा या ठिकाणी तुम्ही लक्षात असू द्या. बघा लहान लहान छोट्या बाबी तुम्ही या ठिकाणी तुम्ही कव्हर करत चला. पुढे, दोन संख्यांचा मसावी 7 असून त्यांचा लसावी 140. त्या दोन संख्यांपैकी एक संख्या 35 असल्यास दुसरी संख्या कोणती असेल, या प्रकारचा प्रश्न विचारला. असं जर तुम्हाला ठिकाणी परीक्षेमध्ये प्रश्न दिसला, काही करू नका, सरळ सरळ काय करा, दोन संख्यांचा मसावी व त्यांचा लसावी किती मित्रांनो? तर दोन संख्यांचा मसावी 7 व त्यांचा लसावी 140. सरळ 7 गुणाकारात 140 घ्या. पुन्हा त्यापैकी त्या दोन संख्यांपैकी मित्रांनो एक संख्या कोणती 35 असल्यास दुसरी संख्या कोणती? सरळ आता 35 घ्या. आता करा 7 1 7, 7 5 35. आता 5 1 5, 5 2 10, उरलं किती 4, 5 8 40, आले किती 28. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर पर्याय क्रमांक या ठिकाणी ब हे असणार आहे. बघा एकदम सोपी पद्धत होती, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. पुढे, रेखाचे 13 वर्षापूर्वीचे वय 21 वर्ष होते, तर किती वर्षांनी ती 45 वर्षाची होईल, या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. काही करू नका, अशा प्रकारचा प्रश्न विचारला तर रेखाचं बघा 13 वर्षापूर्वी मित्रांनो वय किती होतं? तर 21 वर्ष होतं. तर काय करा, 13 वर्षापूर्वी मित्रांनो 21 वर्ष होतं, म्हणजे सरळ हे 13 करा प्लस 21. जर 13 प्लस 21 केलं, 3 आणि 1 झालं किती 4, आणि हे 2 आणि 1 मित्रांनो एकूण आलं किती 24. किती मित्रांनो ठिकाणी एकूण 34 या ठिकाणी आलेलं आहे. बघा 34 वर्ष हे मित्रांनो ठिकाणी आपल्याला रेखाचं आजचं वय या ठिकाणी भेटलेलं आहे. बघा या ठिकाणी आजचं वय आपल्याला ठिकाणी एकूण किती रेखाचं 34 भेटलं आहे. तर आता
किती वर्षांनी ती 45 वर्षाची होईल या प्रकारचा प्रश्न विचारला तर सरळ सरळ काय करा, या 45मधून 34 आता मायनस करा. 34 जर या ठिकाणी आता आपण मायनस केलं, आता 5मधून 4 गेलं 1, 4मधून 3 गेलं 1, ह्या ठिकाणी किती 11 वर्षानंतर मित्रांनो बघा या ठिकाणी रेखाचे वय मित्रांनो या ठिकाणी 45 वर्ष होईल. तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे. बघा किती एकूण 11 वर्षानंतर बघा या ठिकाणी मित्रांनो रेखाचे वय 45 वर्ष होईल. तुम्हाला इतकं लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक ब जे की 11 वर्ष या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर असणार आहे. तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक या ठिकाणी 6वा कशा प्रकारचा आहे बघा. 6वा प्रश्न, रामने 2500 रुपये किमतीला खरेदी केलेला एक मित्रांनो या ठिकाणी रेडिओ आहे बघा. एक रेडिओ 2625 रुपयात विकला तर त्यास शेकडा नफा किती झाला या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला. समजा या ठिकाणी जर तुम्हाला अशा प्रकारचा परीक्षेमध्ये प्रश्न दिसला तर काय अशा प्रकारे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर काढायचं आहे. तर काय रामनं काय केलं आहे, 2500 रुपये किमतीला खरेदी केलेला एक रेडिओ 2625 रुपयात विकला आहे. म्हणून काय करा, सरळ हे 2625 रुपये घ्या, 2625 त्याच्यामधून करा हे 2500 मायनस. जर आपण ठिकाणी 2625मधून जर 2500 मायनस केलं तर उरतात किती, फक्त आणि फक्त 125 या ठिकाणी उरतात बघा 125. आता काय करा, पूर्ण पहिली रक्कम कितीला खरेदी केलं रामनं 2500ला, हे 2500 घ्या, छेदामध्ये घ्या, एकूण हे उरले किती 125 रुपये त्याला फायदा झाला. पुन्हा गुणाकारात घ्या 100% किती मित्रांनो सॉरी मित्रांनो अशा प्रकारे आहे बघा. एकूण त्याला मित्रांनो नफा किती रुपयात झाला 125, ते घ्या अंशामध्ये, आणि एकूण त्याची खरेदी किंमत किती 2500, ते घ्या छेदामध्ये, गुणाकारात करा 100. आता हा 100 कॅन्सल, हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल, सरळ 25 5 125 आलं किती 5%. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर मित्रांनो असणार आहे बघा. या ठिकाणी 5% आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे. तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे. पुढे बघा, 10 दराने 500 रुपये मुद्दलाचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती या प्रकारचा प्रश्न विचारला. काही करू नका बघा, या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर करण्यासाठी या ठिकाणी मित्रांनो एकूण मुद्दल किती आहे 500 रुपये, सरळ 500 घेऊन टाका. पुन्हा याच्या गुणाकारात एकूण दर किती 10, एकूण किती वर्षासाठी 2 वर्षासाठी, पुन्हा छेदामध्ये सरळ 100 घेऊन टाका, सरळ 100. आता हा 100 कॅन्सल, हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल. आता बघा 10 5 50, 50 गुणाकारात 2 आले किती 100. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे बघा. किती या ठिकाणी सरळ व्याज भेटला आपल्याला. पर्याय क्रमांक या ठिकाणी 100 रुपये आपल्याला या ठिकाणी बघा सरळ व्याज भेटलेलं आहे. तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे. पुढे, खालील कोणत्या शहराला श्रीलंकेची प्राचीन राजधानी म्हणतात. तर बघा मित्रांनो या ठिकाणी खालील कोणत्या शहराला श्रीलंकेची प्राचीन राजधानी म्हणतात. तर लक्षात असू द्या बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर पर्याय क्रमांक ड जे की अनुराधापूर हे मित्रांनो असणार आहे. तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक ड अनुराधापूर आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे. पुढे, भारतात कोणत्या राज्यात झाडांच्या फळांचे नैसर्गिक पूल आहे. तर लक्षात घ्या बघा या ठिकाणी भारतामध्ये कोणत्या राज्यात आपल्या झाडांच्या मुळाचे नैसर्गिक फूल आहे. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर आहे बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक जे की मेघालय या ठिकाणी आहे बघा आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर. पुढे बघा प्रश्न क्रमांक या ठिकाणी 10वा कशा प्रकारचा आहे. तर बघा, तपी प्रकल्प खालीलपैकी कशाशी संबंधित आहे या प्रकारचा प्रश्न विचारला. तर बघा मित्रांनो ठिकाणी तपी हा जो प्रकल्प आहे मित्रांनो हा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. या ठिकाणी आहे बघा आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर जे की पाईपद्वारे नैसर्गिक वायू पुरवठा प्रकल्पाशी मित्रांनो या ठिकाणी तपी हा प्रकल्प संबंधित आहे. पर्याय क्रमांक या ठिकाणी ब आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर असणार आहे. तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पुढे, भारतातील कोणत्या राज्याला ज्वेल सिटी म्हणतात. तर बघा मित्रांनो ठिकाणी आपल्या भारतातील कोणत्या राज्याला ज्वेल सिटी म्हणून ओळखतात किंवा ज्वेल सिटी म्हणतात. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे जे राईट आन्सर आहे ते आहे बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक मित्रांनो जे की मणिपूर आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे. बघा यासोबतच मित्रांनो मणिपूर, तर मणिपूरची मित्रांनो राजधानी आहे इम्फाळ. तुम्हाला इतकं लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे बघा मणिपूरची राजधानी इम्फाळ. सिक्कीमची आहे गंगटोक, बघा लक्षात घ्या गंगटोक ही सिक्कीमची आहे. तेलंगणाची हैदराबाद व केरळची तिरुवनंतपुरम आहे बघा.
तिरुवनंतपुरम ही मित्रांनो या ठिकाणी केरळची राजधानी आहे, तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे. पुढे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? तर मित्रांनो बघा या ठिकाणी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? तर दर्पण हे आहे बघा मित्रांनो. आणि या दर्पण या वृत्तपत्राचे जनक कोण आहेत? तर बाळशास्त्री जांभेकर आहे, तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायचं. बघा बाळशास्त्री जांभेकर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक या ठिकाणी ब दर्पण हे आहे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र. आणि मित्रांनो या दर्पणचे मित्रांनो या ठिकाणी लेखक कोण आहेत? तर बाळशास्त्री जांभेकर, तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आणि महाराष्ट्र धर्म हे जे मित्रांनो आहे या प्रश्नाचे आपल्या राईट आन्सर आहे. बघा या ठिकाणी या वृत्तपत्राचे विनोबा भावे, तुम्हाला या ठिकाणी इतकं लक्षात ठेवायचं. बघा विनोबा भावे या ठिकाणी महाराष्ट्र धर्म या वृत्तपत्राचे सुधारक आहेत. पुढे सॉरी वृत्तपत्र आहेत बघा या ठिकाणी या वृत्तपत्राचे लेखक विनोबा भावे आहेत. पुढे खाली दिलेल्या शब्दातून भाववाचक असलेला शब्द ओळखायचा आहे. तर बघा गरिबी, गरीब, गार, कडू या 4 शब्दापैकी मित्रांनो या ठिकाणी भाववाचक नाम असलेला शब्द कोणता? तर या ठिकाणी आहे बघा पर्याय क्रमांक अ, जे की गरिबी ही मित्रांनो असणार आहे. जसं की आपण बघा गरीब या शब्दाला मित्रांनो या ठिकाणी ई, जसं की गरिबी या ठिकाणी आपल्या प्रश्नांचे राईट आन्सर. बघा मित्रांनो भाववाचक शब्द आपण कशा प्रकारे साधू शकतो? ई, ता, गिरी या ठिकाणी अशा प्रकारचे बघा या ठिकाणी आपण शब्द या ठिकाणी लावून या ठिकाणी आपण भाववाचक शब्द हा जो मित्रांनो नाम आहे या ठिकाणी आपण ओळखू शकतो. ई, ता, की, गिरी, वा, वी या प्रकारचे काही शब्द आहेत या ठिकाणी म्हणजे लक्षामध्ये सध्या नाहीत. पुढचा बघा 14वा उद्या पाऊस पडेल या ठिकाणी आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर बघा या ठिकाणी उद्या पाऊस पडेल मित्रांनो बघा या वाक्याचा काळ कोणता आहे? तर ठिकाणी आहे साधा भविष्यकाळ. आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायचा आहे, जे की मित्रांनो सध्या ही क्रिया घडलेली देखील नाही किंवा घडत देखील नाही, म्हणजे या ठिकाणी ह्या प्रश्नाचं आपल्या राईट आन्सर भविष्यकाळ असणार आहे, जे की साधा भविष्यकाळ आहे. पुढे माळी या शब्दाचे सामान्य रूप ओळखायचं या ठिकाणी आपल्याला. तर बघा माळी या शब्दाचं जे मित्रांनो सामान्य रूप आहे ते आहे ठिकाणी पर्याय क्रमांक अ माळ्या, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे आच लागणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. तर मित्रांनो आच लागणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक मित्रांनो ब, जे की झळ लागणे, तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे. पुढे हापापाचा माल ग पापा. तर बघा मित्रांनो हापापाचा माल ग पापा या म्हणीचा या ठिकाणी अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर हापापाचा माल ग पापा या म्हणीचा अर्थ आहे बघा लोकांचे लुटलेले पैसे नष्ट होणे या प्रकारचा आपल्याला मित्रांनो या ठिकाणी हापापाचा माल ग पापा या म्हणीचा अर्थ आहे बघा काय? लोकांचे लुटलेले पैसे नष्ट होणे. पुढे जपानचा संबंध येनशी आहे, तर रशियाचा संबंध कशाशी? तर बघा मित्रांनो ठिकाणी जपानचं जे मित्रांनो चलन आहे ते येन आहे, तर रशियाचं या ठिकाणी चलन कोणतं? तर पर्याय क्रमांक ड, जे की रुबल हे मित्रांनो रशियाचं चलन आहे, तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे. पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला? तर पिट्स इंडिया हा जो मित्रांनो कायदा होता हा बघा 1784 साली मित्रांनो मंजूर झाला होता, तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. शेवटचा आलामगीर ही उपाधी कोणी धारण केली? तर बघा मित्रांनो आलामगीर ही जी उपाधी होती मित्रांनो कोणी धारण केली? या प्रश्नाचे जे मित्रांनो राईट आन्सर आहे तुम्हाला सर्वांना या ठिकाणी कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत हा जो पूर्ण काही व्हिडिओ आहे अवश्य शेअर करा. आणि या ठिकाणी आपल्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू पुन्हा शब्दांनो अशा एका नेक्स्ट लेवलच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.